जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक भरतीमध्ये जी पेसा शिक्षक भरती आहे तर ती पेसा भरती सध्या आपल्याला माहिती आहे की कोर्ट केस असल्यामुळे त्या ठिकाणी जी संपूर्ण रखडलेली प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये जे काही उपाय म्हणून सध्या बघा मानधन तत्वावरती नियुक्ती संदर्भात जो जी आर होता तर तो काढण्यात आला आणि त्यानुसार सध्या 13 जे काही आस्थापना या ठिकाणी बघा 13 जिल्हे येतात पेसाचे, तर त्या पेसाच्या 13 जिल्ह्यामध्ये ज्या काही पहिली यादी आहे तर त्या पहिली यादी सध्या बघा पेसाची मानधन तत्वावरती नियुक्ती संदर्भात निर्गमित करण्यात आली होती, प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यानुसार सध्या बघा त्या यादीमध्ये काही जे उमेदवार होते तर ते उमेदवार सध्या बघा तिथं रुजू झाले नाही, तर त्या अनुषंगाने जी काही पदं होती तर ती पदं सध्या बघा रिक्त राहून गेली होती। तर त्या अनुषंगाने ती पदं आता भरण्यासंदर्भात जे काही आदेश आहे तर ते आदेश सध्या बघा देण्यात आलेले आहे। त्यानुसार आपण मागच्या व्हिडिओमध्ये झेडपी पालघर संदर्भात जो काही आदेश आहे तर तो आदेश देखील बघितला। त्यानंतर आत्ताच्या घडीला जी काही लेटेस्ट अपडेट आहे ती म्हणजे जिल्हा परिषद गडचिरोली संदर्भात या ठिकाणी पत्र जे आहे तर ते सध्या बघा इश्यू करण्यात आलं आहे। तर हे पत्र आताचं आहे लेटेस्ट 14/2/2025ला। तर ह्याच्यामध्ये उमेदवारांची बघा दुसरी यादी इथं जाहीर झालेली आहे आणि त्यांचं समुपदेशन संदर्भात त्यांना बोलवण्यात देखील आलेलं आहे। तर आपण यादी देखील बघणार आहोत। जवळपास 100+ जे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना सध्या पुढील जी काही कार्यवाहीसाठी बोलवण्यात आले आहे। तर ही जी महत्त्वाची बघा अपडेट आहे आजची, तर ह्याच्यामध्ये सविस्तर इथं बघा देण्यात आलेलं आहे। तर आपल्याला माहिती आहे की जी काही प्रक्रिया होती तर ती प्रक्रिया जवळपास 4/9/2024 व 5/9/2024 रोजी पूर्ण तपासणी करून कंत्राटी शिक्षक भरतीकरिता जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केलेले पात्र व अपात्र उमेदवारांची यादी सध्या बघा स्वतंत्र यादी 31/8/2024च्या पत्रान्वये जिल्हा परिषद गडचिरोलीने सध्या संकेतस्थळावर जाहीर केली होती। त्याच्यामध्ये जी काही पदं आहे तर ती पदं बघा इथे उमेदवारांनी उपलब्ध रिक्त पदावर अगदी तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी शिक्षक भरती पदावर नियुक्ती देण्यात आली। त्याचपैकी बघा बरेच जे काही कंत्राटी शिक्षक नियुक्तीच्या ठिकाणी रुजू न झाल्याने तसेच इतर कारणास्तव जिल्हा अंतर्गत पेसा क्षेत्रातील बरेच पदे रिक्त असल्याने रिक्त पदावर जी काही नियुक्ती आहे तर ती दिनांक 31/8/2024 अन्वये प्रसिद्ध पात्र यादीतील उर्वरित प्रतीक्षाधीन उमेदवारांना अगदी तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात याद्वारे जिल्हा अंतर्गत व जिल्ह्याबाहेरील रहिवासी असलेल्या उर्वरित प्रतीक्षाधीन उमेदवारांची यादी अगदी तात्पुरत्या स्वरूपात प्रसिद्ध इथं करण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना सध्या बघा या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। तर ते कधी बोलवण्यात आले तर इथं बघा सदर यादीतील पात्र उमेदवारांना अगदी तात्पुरत्या कंत्राटी ह्या ठिकाणी शिक्षक पदावर नियुक्ती देण्यासाठी दिनांक 20/2/2025 रोजी दुपारी 2 वाजता बाबूराव शेड माके सभागृह जिल्हा परिषद गडचिरोली येथे समुपदेशन प्रक्रिया आयोजित करण्यात आली असून उमेदवारांना संपूर्ण मूळ दस्तावेज न चुकता उपस्थित राहावे अशा पद्धतीने इथे सांगण्यात आले। म्हणजे इथे खाली जी यादी देखील आहे उमेदवारांची त्याच्यामध्ये तुम्हाला यादी देखील दाखवतो जवळपास किती उमेदवारांना बोलवलं आहे। तर त्यांना 20 तारखेला सध्या बघा इथं बोलवण्यात आलेलं आहे। 20/2/2025ला दुपारी 2 वाजता समुपदेशनसाठी इथं बघा बोलवण्यात आलेलं आहे। त्यांना जी काही नियुक्ती असेल तर ती नियुक्ती त्यांना मानधन तत्वावरती इथं तात्पुरत्या स्वरूपात सध्या इथं मिळणार आहे। त्या अनुषंगाने संपूर्ण जी काही माहिती असेल तर ती माहिती इथे देण्यात आली आहे। त्याच्यामध्ये बघा जे पुढे काय म्हटलेलं आहे इथं उमेदवारांनी संपूर्ण दस्तावेज असेल म्हणजे जो ओरिजिनल डॉक्युमेंट असेल तर ते घेऊन सध्या उपस्थित राहायचे। सदर प्रक्रियेत उपस्थित राहण्यास कोणत्या उमेदवारांना जिल्हा परिषद कोणत्याही प्रकारचे बघा प्रवास भत्ता वगैरे ते देणार नाही। त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचे। सदर जे समुपदेशन प्रक्रिया असेल तर ती सेवा ज्येष्ठतेनुसार करण्यात येणार आहे, हे देखील लक्षात असू द्या। तर जी काही उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या जर अनुपस्थित राहिल्यास अनुक्रमे त्यांच्या समोरील उमेदवारास समुपदेशनाकरिता बोलवण्यात येईल। सदर अनुपस्थिती उमेदवार नंतर उपस्थित झाल्यास त्या समुपदेशन प्रक्रियेसंदर्भात जे काही पदस्थापनेकरिता सेवा ज्येष्ठता दावा करता येणार नाही। तसेच इयत्ता 6वी ते 8वी जे काही रिक्त पदांची संख्या अल्प असल्याने रिक्त पदाच्या अधीन राहून पदस्थापना सध्या देण्यात येईल अशा पद्धतीने इथं सूचना सध्या बघा देण्यात आलेली आहे। तर त्यानुसार इथं जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या देण्यात आली आहे। तुम्हाला आता यादी दाखवतो। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता काही जी यादी आहे तर ही यादी सध्या इथे प्रसिद्ध झालेली आहे। तर ह्याच्यामध्ये जे काही संपूर्ण बघा प्रतीक्षाधीन जे उमेदवार जे होते तर ते सर्वच उमेदवारांची इथं यादी देण्यात आली। तर ह्याच्यामध्ये आता पहिला जो क्रमांकाचं जर आपण बघितलं तर जवळपास या ठिकाणी तुम्हाला नाव दिसतंय पहिला क्रमांक उमेदवार त्याचा पत्ता बरोबर। त्यानंतर इथे जे काही गुण आहे तर ते गुण तुम्ही इथं बघू शकतात की जे सध्या टेट संदर्भात गुण आहे, TET परीक्षा संदर्भात गुण आहे। म्हणजे इथं संपूर्ण डिटेल्स देण्यात आलेली आहे माहिती कोणत्या विषयाचा उमेदवार आहे त्यानुसार सध्या बघा इथे
बोलवण्यात आलेलं आहे। त्यापैकी इथं जर आपण बघितले तर सध्या बघा किती उमेदवारांना बोलवण्यात आलं आहे ते देखील तुम्हाला दाखवतो। आता हे जे यादी आहे तर ती 24 ते 25 पेजची यादी आहे। तर ह्याच्यामध्ये लास्ट जे सध्या बघा उमेदवार आहे तर तो उमेदवार 109 म्हणजे 109 ह्या ठिकाणी आपल्याला नंबर दिसतोय। 109 उमेदवारांना जवळपास इथं बोलवण्यात आलेलं आहे। मग ह्याच्यामध्ये जे उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या बघा बाहेरचे देखील सध्या जिल्ह्यातले उमेदवार आहे। आता त्यांना त्या ठिकाणी बाहेरच्या जिल्ह्यातली उमेदवारांना देखील सध्या बघा इथं चान्स देण्यात आले आहे। त्या अनुषंगाने तुम्हाला जर इथे जिल्हे जर बघितले तर ते जिल्हे तुम्हाला दाखवतोय। स्थानिकांना पहिल्या यादीमध्ये बघा प्राधान्य देण्यात आलं होतं। त्यानंतर स्थानिक उमेदवार त्या ठिकाणी प्राप्त न झाले तर इतर जे काही जिल्हा असेल तर त्या जिल्ह्यामधले आदिवासी बांधवांना सध्या इथं बघा संधी इथं देण्यात आलेली आहे। आता इथे जर तुम्ही पहिल्या नंबरला जर बघितलं तर हा उमेदवार आता गडचिरोली जिल्ह्यामधला आहे, बरोबर, गडचिरोली। त्यानंतर पुढचा जिल्हा जर तुम्हाला दाखवला तर इथं तुम्ही बघू शकतात दुसरा जो इथं उमेदवार आहे तर तो गोंदिया जिल्ह्याचा आहे, भंडारा जिल्ह्याचा आहे, बरोबर। त्यानंतर नागपूर असेल, जालना असेल, चंद्रपूर आहे, हिंगोली आहे, अशा पद्धतीने इथं बघा शिफारसीसाठी सध्या इथं देण्यात आलेलं आहे। तर सध्या ह्याच्यामध्ये समुपदेशन आहे। आता ज्या वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सी किती रिक्त आहे त्याच्यानुसार सध्या बघा पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही मे बी ह्या ठिकाणी होणार आहे। तर त्या अनुषंगाने ह्या यादीमध्ये ज्यांचं नाव असेल तर त्यांनी न चुकता 20 तारीख जी देण्यात आलेली आहे ह्या ठिकाणी तर त्या 20 तारखेला जे काही समुपदेशन असेल तर ते समुपदेशन बघा इथं होणार आहे। तर न चुकता 20/2/2025ला दुपारी 2 वाजता सध्या समुपदेशन प्रक्रियासाठी बघा उपस्थित राहायचं आहे। तर ही जी यादी आहे तर ही यादी तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल आहे या ठिकाणी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली, तिथं जाऊन तुम्ही जॉईन व्हा। ही संपूर्ण माहिती यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल। तर सध्या ही एक महत्त्वाची पेसा जी काही पदभरती आहे कंत्राट शिक्षक भरती तर त्यासाठी दुसरी यादी सध्या प्रकाशित झाली आहे। तर ह्या यादीमध्ये ज्यांचं नाव असेल तर ते उमेदवार सध्या समुपदेशनासाठी उपस्थित राहा, जेणेकरून तुम्हाला जे काही मानधन तत्वावरती जो आदेश असेल तर तो त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची माहिती होती। माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या ज्या काही लेटेस्ट अपडेट असेल तर त्या वेळोवेळी आपण तुमच्यापर्यंत पोचवू। तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती। तर तुमच्या काही कमेंट असतील तर त्या कमेंट ह्या ठिकाणी तुम्ही करू शकता, त्याच्यावरती योग्य तो रिप्लाय आपण देऊ। तर सध्या ही एक अपडेट होती। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।